मध्ये शूट केलेलं आहे. छान म्हणजे खूप छान मस्त वाटतं इकडे आणि खूप छान आहे तिथे डेकोरेशन. अजून तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चला कंटिन्यू करू. प्रयत्नांची शिकस्त दहशतवादी तर केले उद्ध्वस्त केली प्रयत्नांची शिकस्त दहशतवादी तर केले उद्ध्वस्त तरी पाक उद्ध्वस्त आकाशी सुखोईची गस्त ब्रह्मोस करी पाक उद्ध्वस्त S-400 करी भारता आश्वस्त केले PL-15 मिसाईल निरस्त ही चायनीज माल स्वस्त त्यामुळे पाक झाला परास्त ही चायनीज माल स्वस्त त्यामुळे पाक झाला परास्त आत्मरक्षा होऊन बसली दुरापास्त झाले पाकचे मनसुबे ध्वस्त. अफवा पसरवणाऱ्या आणि द्वेषपूर्ण संदेशांना आळा घाला. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्तींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्या. दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये स्थानिक प्रशासनाला सहकार्य चला तर आपण सर्वांनी दहशतवादाचा मुकाबला संघटितपणे करूया. दहशतवादाला हरवूया. रामराज्य करा, धर्मराज्य करा. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःवरून सिंहासन. तुझ्या काय अपेक्षा आहेत? सगळ्या हाऊस मोड पुरवणारा पाहिजे, लाड पुरवणारा हवा, शॉपिंगला घेऊन जाणारा पण हवा, मोठ्या गाडीमधून फिरवणारा पाहिजे. आणि काय ग, तुझ्या काय अपेक्षा आहेत? फार काय नाही ग, फक्त विकेंडला रामकुंडावर जाऊन छान पाण्यात पाय टाकून बसावं, मस्त गप्पा माराव्या, एवढंच. आठवड्यातून एकदा छान गजरा आणावा त्यांनी, बस. फक्त एक सुंदर हॅपी संसार, दॅट्स इट. अगं हे सगळं करायला तू आधी माझ्या दादासोबत लग्न तर कर. अगं माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. बाबांनी लग्नाला होकार दिलाय. काय म्हणते? तर मित्रांनो, इथं आपल्याला सगळं संपूर्ण रामायणची माहिती मिळाली आहे आणि इथं सॉन्ग चालू असल्यामुळं मी म्युझिक प्ले नाही केलं. तर तुम्ही बघू शकता हनुमानने काय काय केलं होतं ते सगळं दाखवलेलं आहे. लंका जळवली, त्यानंतर लंकामध्ये जाऊन कोणाकोणाला मारलं वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे या दृश्यातून. तर हा मला खूप आवडला डेकोरेशन. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लंकेत पोहोचले आणि जिथे सीता बंदिस्त होती त्या अशोक वनात प्रवेश करते झाले आणि सीता माईंच्या पुढे उभे गेले. त्यांना पाहून सीता दचकली. कोण आहात आपण? आपण कोणी मायावी राक्षस तर नाही ना? तर मित्रांनो, खूप गर्दी तुम्ही बघू शकता. एवढी गर्दी की चालायला सुद्धा जागा नाही आहे. इकडं ब्लॉग शूट करणं बी खूप अवघड जाते. आणि माझ्यासोबत आहे पूनम, श्रावणी आणि अंधारा बी खूप झालेलं आहे. गर्दीमुळे मी माईक हातात धरून घेतलेला आहे. माग बघितलं असेल तुम्ही, भांडण चालू होती. आता
गर्दीतून बाहेर निघालेलो आहे, तरी पण इकडे बघू शकता खूप गर्दी अजून पण. आणि इकडं विकायला खूप सारं सामान आहे, म्हणजे लेडीजचं आहे. पूनमला बघून तर नुसतं कसं तरीच होतंय. खूप खूप मस्त आहेत, कानातले, गळ्यातले, सगळं सगळं सामान विचार खूप आहे, पण खूप महाग आहे. त्याच्यामुळे बघू, जर स्वस्त असलं तर घेऊ आपण नक्की. मी तुम्हाला थोडंसं वस्तू दाखवतो. सगळं लेडीज सामान आहे विकायला इकडं, हे बघू शकता. आणि रात्र बी खूप झालेली, आता कमीत कमी 10:30 वाजलेले आहेत रात्रीचे. नाशिकचा विघ्नहर्ता पाहायला जात आहोत आता आपण. तर आता नाशिकचा गणपती बघून झालेला आहे, तर आता जाणार आहे दुसरीकडं नाशिकचा राजा बघायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. श्रावणीचा मूड ऑफ झालेला दिसते. काय झालंय? मूड का ऑफ आहे तुझा आज? पैसे नाही म्हणून? रात्रीचे आता 10:30 पावणे 11 होण्यात आलेले आणि अंधार बी खूप झालेलं आहे. तर डायरेक्ट आता गणपतीजवळच आपण कंटिन्यू करूया. तसं पूनम कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. पाय बी दुखताय का? पाय नाही दुखत, खूप छान वाटतंय. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आणि शेअर करा सगळ्याला. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. तर चला तुम्ही बघा. घ्यायचंय का? काय तर मित्रांनो
श्रावणी पण रडत होती हे घेण्यासाठी, तर आता फायनली तिला पण घेऊन दिलेलं आहे. आता बघा ती कशी तिचे शिंगड्यावरती करत चालती हिचा पाहून. दोघं जण सोबत करा. तर आता आलोय दीप मित्र मंडळचा गणपती बघण्यासाठी. ते मागे बॅनर आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळ्या गणपतीचं आज तुम्हाला दर्शन मिळणार आहे. तर मित्रांनो अशोक स्तंभाचा राजा आहे हा, तर तुम्ही बघू शकता. अशोक स्तंभ. तर चला श्रावणी फोटोसाठी वरती गेली, आपण फोटो काढूया श्रावणीचा. आज माझा भाग्योदय झाला आहे. मला सदेह वैकुंठ लोकात घेऊन जायला श्रीहरी विठ्ठलाने हे दिव्य विमान पाठवले. जन्मभर मला ज्याच्या भेटीशिवाय दुसरं काहीही नको होतं, त्या विठुरायाने माझ्यावर कृपा केली आहे. आपल्या भेटीला मला बोलावलं आहे. मी खरंच सांगतो तुला आवले,